आरोग्य जागृती. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आरोग्य जागृतीने जे कार्य केलेलं आहे ते खरोखरच अभिनंदनीय आहे. महिलांना प्रेरणा दिलेली आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे, व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. आणि खरं म्हणजे महिला दिवस हा एक दिवस साजरा करायचा नसतो, तर प्रत्येक दिवसच हा महिलेचा असतो. तो केवळ एक दिवसाचा उत्सव नसावा, परंतु त्या निमित्ताने विचार मंथन होऊन, आत्मपरीक्षण करून, समाजाच्या परिस्थितीचा अभ्यास करून एक ठोस निर्णय घ्यायला हवा आणि त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी उर्वरित आयुष्यात काम करायला हवं. तरच तो महिला दिन हा साजरा झाला असं आपण म्हणू शकतो. आत्ताच्या काळामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं काय आहे महिलांच्या संदर्भातच नाही, तर एकूणच जगाच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर आपण पाहतो की इकडे जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि एकीकडे दुसरं युद्ध आपण बघतोय की गर्भात असलेली चिमुकली ती धडपड करते बाहेर येण्यासाठी, पण तिला बाहेर येऊ दिलं जात नाही आणि गर्भातच तिला मारून टाकलं जातं. आणि खरं म्हणजे आईचं उदर, ज्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो, जिथे एक जीव उमलतो, फुलतो, वाढतो आणि एक नवीन जीवन सुरुवात होते, त्या तीर्थक्षेत्र असलेल्या आईच्या उदराला स्मशानभूमी करण्याचं महापाप आज जगाच्या पाठीवर चाललेलं आहे, विशेषतः भारतामध्ये चाललेलं आहे. आणि खरोखरच ही खूप खेदाची, चिंतनाची आणि दुःखाची बाब आहे. आणि यातून बाहेर जर पडायचं असेल तर आपल्याला स्त्री जन्माचं स्वागत करायला पाहिजे. स्त्री असो वा पुरुष, आधी आपण सर्व मनुष्य, माणूस हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. माणुसकीने आपल्याला वागता आलं पाहिजे. मुलगी नको ही भावना जर आपण मनामध्ये ठेवली तर उद्या आपण फक्त मुलीलाच नकार देत नाहीये, तर जगाला नकार देत आहोत, येणाऱ्या उद्याच्या आईला नकार देत आहोत. आई जर या जगातून नाहीशी झाली, आईचं वात्सल्य जर निघून गेलं तर जगाचं वाळवंट होणार आहे आणि त्यातून परत आपण उभारी घेऊ शकणार नाही. तर सर्वांना नम्र प्रार्थना आहे, विनंती आहे की जग हे संपायच्या मार्गावर आलेलं आहे. युद्धाच्या ठिकाणी युद्ध होत राहील, परंतु हे जे काही विकृती विरुद्ध संस्कृतीचं युद्ध आहे, म्हणजे स्त्री भ्रूण हत्या करणं ही एक विकृती आहे. स्त्री भ्रूण हत्या करणं, मुलीला नकार देणं ही सगळी एक विकृती सारखी गोष्ट आहे. तर या विकृती विरुद्ध संस्कृतीची ही लढाई आहे. मग आपली भारतीय संस्कृती काय सांगते की बाबा स्त्री पुरुष समान आहेत, एकमेकांना मान द्या, सन्मान द्या, आदर करा, एकमेकांना पुढे जाण्याची संधी द्या, अशी आपली भारतीय संस्कृती सांगते. आणि सगळ्या जगामध्ये आपली भारतीय संस्कृती या कारणासाठीच उच्च समजली जाते. मग आपण त्या संस्कृतीचं पालन करून या चिमुकलीला वाचवून, मुलीला वाचवण्याच्या या आनंदमयी, अमृतमयी कार्यामध्ये सहभागी होऊन आपण चांगला निर्णय घेऊ शकत नाही का? तर महिला दिनाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया स्त्री जन्माच्या स्वागताचा. केवळ संकल्पच नाही, तर तो कृतीमध्ये सुद्धा आणूया. आणि त्यासाठी आपणाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आरोग्य जागृती.